आखाती युद्धाची झळ आता पुण्यातल्या एमपीएससी परीक्षार्थींना सुद्धा बसू लागलेली आहे. कारण व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यानं खानावळ चालणार तरी कशी असा प्रश्न मेसवाल्यांना पडू लागलेला आहे. तुमची सोय बघा असे निरोप द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जर समजा उद्या मेस बंद झाल्या तर जेवायचं कुठं असा प्रश्न या मुलांना सतावू लागलेला आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांची या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत खुंदे यांनी. आखाती युद्धाची झळ आता थेट एमपीएससीच्या मुलांपर्यंत येऊन पोहोचली. तुम्ही म्हणताल कसं, तर आपण त्यांनाच विचारूया. कारण ही सगळी मेसवर जेवणारी मुलं आहेत. आता व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा शासनाने बंद केला आहे. त्यामुळं मेस चालेनासे झाल्यात. अनेक मेस बंद पडायला लागल्यात. त्यांना तसं मेसेजिंग दिलं गेले. प्रत्यक्षरित्या आम्हाला त्याची झळ सोसावं लागते. सर विषय असा आहे की आमच्या आता काही 1-2 मेस बंद झालेले आहेत, ज्या की स्वस्तमध्ये भेटत होत्या. कारण आता त्या बंद झालेल्या आहेत. चढ्या दराने आमच्या मेसचा पण रेट वाढणार आहे. सर मुळात आम्ही ग्रामीण भागातून आलेलो विद्यार्थी आहेत, तर त्यामुळे आम्हाला पर्याय नाही. आणि जर आमच्यावर उपासमारीची वेळ आली तर मग आम्ही सरकारला पण सोडणार आहे. आम्ही रस्त्यावर उतरणार. मग कुठंतरी तिकडे युद्ध सुरू झालं ना, त्याची झळ इथं परिणाम होणार नाही. ही सरकारनं दखल घ्यावी. हे पोरं आपले कॉलेज अभ्यास वगैरे सोडून गावाकडे जाण्याची वेळ त्यांच्या येऊ नये, ह्यासाठी आम्ही शासनाला विनंती करतो की त्यांना लवकरात लवकर प्रश्न सोडवा, नाहीतर पोरं रस्त्यावर उतरतील. युद्ध थांबवणं हाच पर्याय, पण तो आमच्या आहातात नाही. हे सर्वात इथं खेदानं नमूद करावं लागतं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत खुंदे, झी मीडिया, पुणे.